नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या युट्यूब चॅनल वरती. पावसातली ती भेट. मुंबईतला एक पावसाळी दिवस. संध्याकाळची वेळ होती. आकाश काळं झालं होतं आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. अजय बस स्टॉपवर उभा होता. त्याच्याकडे छत्री नव्हती. तेवढ्यात एक मुलगी त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. तिच्या हातात लाल रंगाची छत्री होती. ती हसून म्हणाली, तुम्हाला माझ्या छत्रीत यायचं असेल तर जागा आहे. अजय हसला, पण तुम्हाला त्रास होईल. पावसात भिजण्यापेक्षा थोडा त्रास चांगला. दोघे एकाच छत्रीत उभे राहिले. बस आली. मुलगी बसमध्ये चढली. अजय मात्र तिला पाहतच राहिला. बस निघून गेली, पण अजयच्या मनात तिचं हसू राहून गेलं. दुसऱ्या दिवशी तो त्याच बस स्टॉपवर पुन्हा गेला. ती आली. मग तिसऱ्या दिवशीही हळूहळू त्यांची मैत्री झाली. तिचं नाव होतं अन्वी. दोघं रोज भेटू लागले. चहा, गप्पा, छोट्या छोट्या भांडणांमध्ये त्यांचं प्रेम कधी सुरू झालं हे दोघांनाही कळलं नाही. एक दिवस अजयने अन्वीला विचारलं, तुला माझ्यात असं काय आवडलं? अन्वी म्हणाली, तू माझ्याकडे कधीच सुंदर मुलगी म्हणून पाहिलं नाहीस. अजय आश्चर्याने म्हणाला, मग? ती हसली, तू माझ्याकडे नेहमी एक चांगली व्यक्ती म्हणून पाहिलंस. अजयने तिचा हात धरला. मग आयुष्यभर तसंच पाहत राहील. पण काही दिवसांनी अन्वीने अचानक अजयशी बोलणं बंद केलं. फोन बंद, मेसेजला उत्तर नाही. अजयने तिच्या घरी जाऊन चौकशी केली. तिथे त्याला एक वृद्ध महिला भेटली. अजयने विचारलं, अन्वी कुठे आहे? महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. तिने काहीच सांगितलं नाही. अजय शांत झाला. महिलेने एक लाल छत्री त्याच्या हातात दिली. ही तुझ्यासाठी ठेवून गेली. अजयने छत्री उघडली. त्यात एक छोटंसं पत्र बांधलेलं होतं. त्यात लिहिलं होतं, अजय, आपली पहिली भेट ज्या पावसात झाली तो पाऊस मला आयुष्यभर लक्षात राहील. पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला एक गंभीर आजार झाला आहे. मला माहित आहे हे ऐकून तू माझ्यासोबत राहण्याचा हट्ट करशील. पण मला तुझं आयुष्य माझ्या आजाराच्या सावलीत नको आहे. म्हणून मला विसर. आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडेल तेव्हा समज मी कुठेतरी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. अजयच्या हातातून पत्र खाली पडलं. तो रडत म्हणाला, तू मला सोडून जाऊ शकत नव्हतीस अन्वी. वर्षे गेली. अजयने लग्न केलं नाही, पण प्रत्येक पावसाळ्यात तो त्याच बस स्टॉपवर जायचा. एका संध्याकाळी अचानक एका छोट्या मुलीने त्याच्याकडे लाल छत्री धरली. ती म्हणाली, काका, ही छत्री तुमची आहे ना? अजयने छत्री पाहिली. तीच लाल छत्री. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मुलीला विचारलं, ही तुला कुठून मिळाली? मुलगी हसली आणि म्हणाली, माझ्या आईने दिली. अजय थबकला. तुझ्या आईचं नाव काय आहे? मुलीनं हसून उत्तर दिलं, अन्वी. अजयच्या डोळ्यातून पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, कारण त्याला समजलं होतं अन्वी त्याच्यापासून दूर गेली होती. पण तिचं प्रेम अजूनही त्याच्या आयुष्यात जिवंत होतं. काही प्रेम कथा एकत्र राहण्यास पूर्ण होत नाहीत. कधी कधी कोणाच्या आयुष्यात आपलं प्रेम जिवंत ठेवण्यातही त्या अपूर्ण होतात. मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी आवडली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.